नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा ही पुण्यामध्येच होणार आहे. आठवड्याच्या शेवटी ही सभा होणार आहे. पुण्यातील 2 ठिकाणांबाबत परवानगी मिळालेली आहे आणि या सभेबाबत आज मनसेकडून अधिकृतरित्या घोषणा करण्यात येणार आहे. सभेची तारीख आणि ठिकाण आज निश्चित होणार आहे आणि मनसेकडून अधिकृतरित्या याची घोषणा आज होणार आहे. राज ठाकरेंच्या सभेबाबत आज मोठी घोषणा होणार आहे. पुण्यामध्येच मनसेची ही सभा पार पडणार आहे. पुण्यातील 2 ठिकाणांबाबत परवानगी देण्यात आलेली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच पुण्यामध्येच ही सभा होणार आहे. आठवड्याच्या शेवटी ही सभा होणार असल्याचं कळतंय. पुण्यातील 2 ठिकाणांबाबत त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. माननीय राजसाहेब ठाकरेंची जी पुणे शहरामध्ये सभा होणार आहे ती सभा 100% पुणे शहरात होणार आहे. ह्या विकेंडला ह्या आठवड्याच्या शेवट ती सभा पुणे शहरात होणार आहे. मुंबईमध्ये आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आता त्या ठिकाणी बैठक सुरू आहे. बैठक संपली की साहेब स्थळ आणि जागा ही त्या ठिकाणी लगेच ट्विटच्या माध्यमातून आपल्याला कळवतील. सध्या मनसेच्या अयोध्या दौऱ्याची चांगलीच चर्चा होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील अयोध्येला जाणार असल्याने जोरदार तयारी केली जाते. दरम्यान दौऱ्यासाठी मनसेने कशी रणनीती आखली आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 4 जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केल्यापासूनच मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कमी दिवस शिल्लक राहिल्यानं मनसेची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे. 12 गाड्यांचं बुकिंग आमच्याकडे होत आहे आतापर्यंतचं अपडेट जे आहे ते. त्याचबरोबर मोठ्या संख्येने लोक बाय रोड सुद्धा चाललेले आहेत. उदाहरणार्थ आमचे नयन कदम आहेत, त्यांनी 100 गाड्या बोलवून केलेल्या आहेत, ते बाय रोड चाललेले आहेत. मोठ्या संख्येने विमानाने जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशी मिळून साधारण एक 12 ते 14 हजार लोक ऑलरेडी महाराष्ट्रातून अयोध्येला जायला रवाना व्हायला तयार आहेत. जिल्ह्यातले मनसैनिक कामाला लागलेत. कोणी रेल्वे बुक करतंय तर कोणी विमानाची तिकीटं. त्यामुळे मनसे अयोध्येमध्ये शक्ती प्रदर्शन करणार हे स्पष्ट आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 जूनला मुंबईमधून अयोध्येला रवाना होणार आहेत. मुंबईमध्ये शाखानिहाय अयोध्येला येणाऱ्या लोकांची नोंदणी सुरू आहे. मुंबईतल्या मनसेच्या प्रत्येक विभाग अध्यक्षानं एक बोगी बुक केली आहे. एकट्या मुंबईतून मनसेच्या अयोध्या दौऱ्यासाठी 4 ट्रेन जाणार आहेत. ठाणे, रायगड, पुणे, नाशिक इथून मनसेच्या 6 ट्रेन अयोध्येला जातील. औरंगाबाद, नागपूर आणि इतर जिल्ह्यातूनही रेल्वे बुकिंग सुरू आहे. आतापर्यंत एकूण 12 ट्रेनचं बुकिंग मनसेकडून करण्यात आलेलं आहे. रस्ते मार्गे सुद्धा मुंबईतून बोरिवली विभागातून 100 गाड्या अयोध्येला जाणार आहेत. मुंबईतून जवळपास 15,000 मनसैनिक अयोध्येला जाणार आहेत. मुंबईतील अनेक उत्तर भारतीय सुद्धा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला येणार आहेत. उत्तर भारतीय जे आमचे कार्यकर्ते आहेत जे मुंबई स्थित आहेत त्या अनेक लोकांचाही आम्हाला फोन येतात आणि आम्हालाही यायचं आहे अशा पद्धतीचा त्यांचा आग्रह आहे. तर त्यांची एक संख्या आहे. त्यातले बरेचसे कार्यकर्ते ऑलरेडी उत्तर प्रदेशात पोहोचलेले आहेत आणि ते तिकडची जी काही त्यांची लोक आहेत त्यांना देखील तिकडे सामील होण्यासाठी तिकडे घेऊन येणार आहेत. असं मिळून मोठी प्रचंड गर्दी तिकडे होईल साहेबांच्या अयोध्या दौऱ्यासाठी. राज ठाकरे यांची अयोध्या दौऱ्याची तयारी जोरदार सुरू असली तरी या दौऱ्याचा वादही तितकाच पेटलाय. उत्तर प्रदेशमधील राज ठाकरे यांच्या विरोधातल्या नेत्यांमध्ये दिवसागणिक वाढ होतीये. त्यामुळे हा सगळा विरोध झुगारून अयोध्येत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी मनसेनं सुरू केली आहे. आता राज ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा कसा पार पडतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता एक मोठी बातमी. मनसे नेते संदीप देशपांडे यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण संदीप देशपांडे यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाकडून मंजूर करण्यात आलेला आहे.
महिला पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आणि त्याच प्रकरणी त्यांना आता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. सत्र न्यायालयाकडून संदीप देशपांडे यांना मोठा दिलासा मिळालाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. ज्ञानवापी प्रकरणी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. उद्या दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात उद्या दुपारी सुनावणी होणार आहे, तर वाराणसी सत्र न्यायालयाची सुनावणी देखील टळलेली आहे. वाराणसी कोर्टामध्ये देखील उद्या सुनावणी होणार असल्याचं कळतंय. ज्ञानवापी मशिदी प्रकरणी आता सुप्रीम कोर्टातली सुनावणी ही उद्या होणार आहे. तसंच वाराणसी सत्र न्यायालयाची सुनावणी देखील टळलेली आहे. वाराणसी कोर्टामध्ये देखील उद्या सुनावणी होणार असल्याचं कळतंय. दरम्यान ज्ञानवापी प्रकरणी वाराणसीच्या न्यायालयामध्ये कोर्ट कमिशनरनं आपला अहवाल दिला. या अहवालावर आज वाराणसी न्यायालयात सुनावणी झाली आणि ज्ञानवापी प्रकरणी अजय मिश्रा यांनी अहवाल सादर केला. यामध्ये देवी देवतांच्या कलाकृती बनलेल्या सापडलेल्या आहेत. तसंच मंदिर असल्याचे पुरावे देखील मिळाल्याची अहवालात माहिती समोर आली आहे. दरवाजाच्या जवळ कमळाची आकृती मिळाली असून दरवाजाजवळ देवी देवतांच्या प्रतिकृती आहेत. तसंच शेषनागासारखी आकृती देखील सापडली असल्याचं या अहवालात म्हटलंय. याची संपूर्ण व्हिडिओग्राफी करण्यात आलेली आहे. शिलालेखावर 4 रेखाटनं सापडली असून यातली 4थी आकृती ही मूर्तीच्या आकाराची आहे. त्यावर कुंकू लावलेलं देखील पाहायला मिळतंय. क्या प्रक्रिया होती है? ये अब माननीय न्यायालय इस पे अपने ढंग से उसको किस ढंग से विशेषज्ञों को बुला के और उस पर चूँकि उसका डॉक्यूमेंटेशन भी करेंगे, फिर वो लिखित रूप में आएगा. एक लंबी कवायद है. ये माननीय न्यायालय का पर निर्भर करता है वो कैसे करते हैं. इसके लिए टाइम लगेगा काफ़ी. जी अवधि लगनी है, इतना आसान नहीं है. तो उसके लिए टाइम मिलेगा अभी यहाँ पे बताया जाएगा कि नहीं, कैसे? आज तो हम लोग अपने कई प्रार्थना पत्र दिए, आज के अवधि हमें प्राप्त हुई है, तो माननीय न्यायालय अपने ढंग से उसको करेगा. कमीशन रिपोर्ट की भारी गहमागहमी रही. 4:30 बजे कल अजय मिश्रा जो रिपोर्ट 2 दिन का उन्होंने सबमिट किया. आज जो है 10:30 बजे विशाल सिंह और जय प्रताप सिंह ने अपनी डिटेल जो 3 दिन की थी, जिसमें अंदर जो अंडरग्राउंड जो ये फर्स्ट फ्लोर हम लोग जिसको ग्राउंड फ्लोर बोलते हैं, उसकी बाबत और अंदर जो चीजें उन्होंने 3 दिन देखी, उसकी विशाल एकदम एग्जॉस्टिव और बहुत डिटेल सर्वे कमीशन रिपोर्ट उन्होंने सबमिट किया. उसके साथ उन्होंने चिप्स दाखिल किया जिसमें फोटोग्राफ्स हैं, जिसमें वीडियोग्राफी है, और वो सब चीजें कोर्ट ने 3 बक्से में सील करवा दिया है. अब उसकी कॉपी जो है विपक्षी के अधिवक्तागण को मुहैया कराई जाएगी. जब उनको कॉपी मिल जाएगी तब वो उस पर जो है कोर्ट उसकी ग्राह्यता और उसकी आपत्ति इन्वाइट करेगी. तब कोर्ट उसकी ग्राह्यता पे बहस सुनेगी और वो कमीशन रिपोर्ट डायस उसको एविडेंस के तौर पे लिया जाए कि न लिया जाए, उस पर फाइनल आदेश सुनाएगी. नवज्योत सिंग सिद्धू यांना 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. 1988च्या रोड रेस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं सिद्धू यांना 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पतियाळा येथे 1988 मध्ये नवज्योत सिद्धू यांच्यात पार्किंगवरून भांडण झालं होतं, ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं सिद्धूला 50,000 रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षानं पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यावर आज कोर्टानं निकाल दिलेला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली जाते. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं असा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्यानुसार कामाला सुरुवात केल्याचं देखील पवारांनी म्हटलं. तर चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार देखील ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचं म्हटलंय. कुठल्या कुठल्या नगरपंचायतीला किती होतं, नगरपालिकेत जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिकेत किती होतं, त्याचा सगळा डाटा दिला. तोही संपूर्ण डाटा आपण पुरवण्याचं काम हे इम्पिरिकल डाटा तयार करण्याच्या करता किंवा त्याच्यामध्ये बाटियांचा अभ्यास खूप आहे, कारण त्यांनी केंद्र सरकारच्या स्तरावर पण या क्षेत्रामध्ये काम केलेलं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेल आणि त्यामुळे त्यांचा प्रयत्न चालू आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शेवटपर्यंत ओबीसी समाजाला त्यांच्या प्रतिनिधित्व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये मिळालं पाहिजे अशा प्रकारचा मनापासूनचा प्रयत्न राज्य सरकारचा चाललेला आहे आणि आम्ही त्या निवडणुका जोपर्यंत मतदान येत नाही तोपर्यंत आम्ही आमचा प्रयत्न चालूच करू.
स्थानिक स्वराज्य संस्थांना डेटा मागवणे, मध्य प्रदेश सरकारमध्ये तिथल्या आयोगाने ग्रामपंचायतनिहाय, वार्डनिहाय, मतदार याद्यासहित संपूर्ण अभ्यास करून एक एक मतदार यादी टिकमार करून ओबीसीची एकूण लोकसंख्येच्या ओबीसीची लोकसंख्या किती आहे याचा पहिला डेटा तयार केला, मग बाकीच्या कारवाया केल्या. यांनी काहीच केलं नाही आहे. आणि आता जूनमध्ये खोटं बोलतात आहे. पुन्हा विधिमंडळात खोटं बोलले की आम्ही जोपर्यंत ओबीसीना आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकाच लागू देणार नाही. दरम्यान ओबीसी आरक्षण मध्य प्रदेश पूर्वी महाराष्ट्राला मिळायला हवं होतं, मात्र राज्य सरकार कमी पडलंय त्यामुळे ते मिळालं नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तसंच फडणवीसांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. संजय राऊतांच्या विधानावर मी का उत्तर देऊ असं फडणवीस म्हटलेत. महाराष्ट्राला आधी न्याय मिळू शकला असता, कारण जे मध्य प्रदेशने केलं ते करा म्हणून 2 वर्ष आम्ही महाराष्ट्राला सांगतोय, पण केवळ टाइमपास केला. कमिशन तयार केलं, त्याला पैसे दिले नाहीत. कमिशननी स्वतः सांगितलं आम्हाला 1 पैसा दिला नाही, आम्हाला स्टाफ दिला नाही. त्यामुळे जो रिपोर्ट 6 महिन्यामध्ये मध्य प्रदेशने तयार केला, 2 वर्ष आपण तो रिपोर्ट तयार करू शकलो नाही. कोर्टाने कालही हेच सांगितलं की महाराष्ट्रासहित ज्या ज्या राज्यांमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी रिपोर्ट तयार करावा आणि ओबीसीचं आरक्षण द्यावं. ब्रिजभूषण हे लढवई आहेत, त्यांना मी चांगलं ओळखतो असं संजय राऊत म्हणत आहेत. राज ठाकरेंच्या विरोधाला जो विरोध होतोय त्याला शिवसेना पाठिंबा देते असं वाटतंय. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, संजय राऊत कोणी महत्त्वाचे आहेत का? तुमच्याकडे काही स्वतःचे प्रश्न असतील तर मला विचारा. संजय राऊतांच्या प्रश्नावर मी उत्तर का देऊ? ते कोण आहेत एवढे मोठे? राज्यसभेची निवडणूक ही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि राज्यात 6व्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. अशातच अजित पवार यांनी मागच्या वेळी आम्हाला 1 जागा असताना शिवसेनेनं एनसीपीला मदत केली होती, त्यामुळे यावेळी शिवसेनेला एनसीपी मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार संदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मागच्या वेळेस निवडणुकीमध्ये आम्हाला 1 जागा असताना पण पवारसाहेबांच्या शब्दाखातर उद्धव ठाकरे साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवलेला होता आणि त्यांचा कोटा आम्हाला द्यायचं कबूल केलेलं होतं, शिल्लक कोटा. त्यामुळे आमच्या 2 जागा गेल्या, शिवसेनेची 1 जागा गेली आणि आपल्या काँग्रेसची 1 जागा गेली आणि मला वाटतं 2 जागा भाजपच्या गेल्या. असं हे सगळं झालेलं होतं. त्यावेळेस पवारसाहेबांनी त्यांना कबूल केलेलं होतं की पुढच्या वेळेस 2 वर्षांनी निवडणुका, दर 2 वर्षांनी निवडणुका येतात, तर 6 वर्ष पूर्ण झालेल्या, तर त्या पद्धतीनं साहेबांनी कबूल केलेलं होतं. भारतीय जनता पक्षाचे 2 तर क्लिअरच निवडून येतात आणि 1 उमेदवार अजून आमचा निवडून येऊ शकतो, आमच्या जो मतं आहेत. पण या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे सगळे निर्णय जे आहेत ते आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून आम्ही करू. आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, मी, सुधीरभाऊ वगैरे आम्ही सगळे आपापसात चर्चा करून मग आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करू. छत्रपती संभाजी महाराज पाठिंबा मागताय सर. नाही, त्याही संदर्भात शेवटी कसं आहे की छत्रपती संभाजी महाराज हे मागच्या काळामध्ये माननीय मोदीजींनी थेट राष्ट्रपती कोट्यातनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं आणि आता समजा भारतीय जनता पक्षाचं समर्थन किंवा भारतीय जनता पक्षाचा यात काही रोल असायला हवा असेल तर त्याचा निर्णय काही राज्य स्तरावर होत नाही, त्याचा निर्णय हा केंद्रीय स्तरावर होतो. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे पत्रकार परिषदेत बोलतायत, थेट जाऊया. किती पाऊस पडतो, कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात, त्या पिकांच्यासाठी किती बियाणं लागतंय, किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे, या संदर्भातली चर्चा गाव पातळीवर करण्यात आली. त्याच्या पुढचा टप्पा तालुका पातळीवर माननीय आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आवश्यक असणारं बियाणे, रासायनिक खते आणि इतर निविष्ठा या संदर्भात चर्चा संपन्न झाली. तिसरा टप्पा त्या त्या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी, सीओ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये त्या जिल्ह्याचा आढावा संपन्न झाला आणि त्याच्यावरचा टप्पा विभाग पातळीवर
मला वाटतं की कृषी मंत्री या नात्याने मी स्वतः विभागाचे सचिव महोदय, विभागाचे आयुक्त महोदय आणि प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये 7 बैठका आम्ही स्वतः घेतल्या. या सर्व बैठकांमध्ये त्या विभागाच्या प्रत्येक जिल्ह्याच्यासाठी जो काही यापूर्वीचा अनुभवानुसार क्रॉपिंग पॅटर्न आहे, किती बियाणे लागणार आहेत, किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे आणि आत्ताच्या घडीला काय उपलब्धता आहे, याचा आढावा विभाग वाईज आम्ही संपन्न केला. वळूयात पुढच्या बातमीकडे. निवडणुकीआधी केलेल्या वॉर्ड पुनर्रचनेवर देखील आता काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना झाल्याचा आरोप पटोले यांनी केलाय, तर आरोपामध्ये काहीही तथ्य नसून प्रभाग रचना नियमानुसार झाल्याचं त्यांनी सांगितलं. बरोबर आहे की तिथं जेव्हा अलायन्स गव्हर्नमेंट असेल तर सगळ्या पक्षांनी मिळूनच या पद्धतीचे वार्ड रचना करायला पाहिजे. कारण की म्हणजे आपण सोबत राहून समजा दुसऱ्याचं आपल्या मित्राचंच नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही आणि त्यापुढे आमच्या स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली. आम्ही पुण्यामध्ये असेल, आम्ही अनेक ठिकाणी कोर्टात गेलेलो आहोत. कारण की ज्या पद्धतीनं प्रभाग रचना होतात आहेत, विशेष करून आमची मागणी पण दोनच्या प्रभागाची होती, पण त्यामध्ये 3चा प्रभाग करण्यात आला आणि अनेक ठिकाणी पुण्यात असेल, मुंबईत असेल, अनेक ठिकाणी आपल्या सोयीनं समजा महाविकास आघाडीतले काही पक्ष आपल्या सोयीनं प्रभाग पाडत असतील तर निश्चितपणे आम्ही कोर्टातही त्या पद्धतीचा न्याय मागण्याची भूमिका आमची. प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. त्यावेळेस आपण जे बिल पास केलेलं होतं ते बिल पास झालेलं नव्हतं. तुम्हाला चांगलं आठवत असेल की त्यावेळेस जे निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत त्यांनी सूचना दिली, त्या पद्धतीनं प्रभाग रचना झाली. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा IAS ऑफिसर प्रत्येक महानगरपालिकेला नेमलेले होते की तुम्ही पण ते पुन्हा तपासा. त्यांनी तपासलं, त्याच्यात हरकती मागवलेल्या होत्या. त्या हरकती पण मागून त्यांना जो काही निकाल द्यायचा तो दिला आणि त्याच्यानंतर ते प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे मला काही माहीत नाही. मला त्याच्याबद्दल जास्त काही बोलायचं पण नाही. मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई मनपाला भेट देत पालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यात आलाय. पावसाळ्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज असून मान्सूनपूर्व कामं युद्धपातळीवर सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर आशिष शेलारांनी केलेल्या पाहणीवर त्यांना विचारलं असता त्यांनी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो असं म्हटलंय. गांधी मार्केट असेल किंवा हिंदमाता असेल, इकडचं पाणी आपण ह्या दोन्ही टँक्समध्ये कमीत कमी 3 तास जरी 100 ते 150 मिलीमीटर पाऊस पर आवर पडला तरी तिथे आपण ठेवू शकू आणि मग बाहेर पंप आउट करू शकू. ह्याची काळजी आम्ही ह्यावेळी घेतलेली आहे. तसंच मिलन सबवेचा जो आहे तिथे ग्राउंड आहे, तिथे देखील आमचं खोदकाम चालू आहे. तिथे आमचं टँक मला वाटतं लवकरच पूर्ण तर होईल. टीका टिप्पण्या आरोप हे सगळे होत असतात. कोणी चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह काही सूचना दिल्या, आज पण त्यांची जर पाहणीमध्ये चांगलं त्यांना काही सुचलं इतर त्यांचे आरोप सोडून, तर त्यांना आम्ही नक्की ते त्यांची जी सूचना असतील ती आम्ही त्याच्यावर कारवाई करू. जर 200हून जास्ती मिलीमीटर पाऊस कधी पर आवर पडला तर कुठचंही शहरमध्ये फ्लॅश फ्लडिंग होणार. ते गुडघ्याच्या खालतीपर्यंत होईल, एकदमच पूर येत नाही, पण फ्लॅश फ्लडिंग जे आपण कदाचित पूर म्हणून थोडं पॅनिकमध्ये जातो ते होणार. आता ह्याच्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी पंप्स लावलेले आहेत. मला वाटतं 480हून जास्ती पंप्स लावत आहोत. पंपिंग स्टेशन्स आपले कार्यरत करत आहोत. स्टॉर्म वॉटर ड्रेन, बॉक्स ड्रेन, स्टॉर्म वॉटर ड्रेनची क्षमता वाढवलेली आहे. होल्डिंग पॉइंट्स करत आहोत. फ्लडिंग स्पॉट्सचं मिटिगेशन करत आहोत. नवीन कुठेही होत असेल तर तिथे आम्ही आत्ताच सांगितलेले वॉर्ड ऑफिसर्सना की तिथे जाऊन स्वतःहून बघा. कारण आत्ता मी पुढचे 10 दिवस त्यांना सांगितलं तुम्ही सगळे ऑन ग्राउंड दिसले पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आमचं स्वतःचं सगळ्यांचं लक्ष आहे. नुसतं मुंबई नाही, ती इतर शहर ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, ह्याच सूचना सगळ्या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत. दरम्यान भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू केलाय. मुंबईच्या मालाड परिसरातील वळणाई नाल्याची आशिष शेलार यांनी पाहणी केली.
यावेळी नालेसफाईबाबतचं पालिकेनं केलेले दावे फोल ठरल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच मुंबई महापालिकेच्या या भ्रष्टाचाराविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडे तक्रार करणार असल्याचं देखील शेलार म्हटलंय. हा गाळ स्वच्छ केला नाही तर आम्ही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या घरात गाळ टाकू असा इशारा देखील आशिष शेलार यांनी दिलाय. नाले सफाईची पाहणी करताना आज आलेलो आहोत आपण मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मालाड परिसरातील हा आहे वळणाई नाला. या नाल्यावर आज आपण पाहतो आहोत की पूर्णपणे हा नाला भरलेला आहे आणि भाजपनं आज या ठिकाणी पाहणी आयोजित करतो आहोत असं सांगितल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं या ठिकाणी इथं एक संयंत्राच्या माध्यमातून ही आपण पाहतो आहोत की नाले सफाई सुरू केलेली आहे. मुळात आता अवघे काही दिवस राहिलेले आहे. पुढल्या आठवड्यातच पाऊस मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि असं असताना मुंबईतील हा एक अतिशय महत्त्वाचा नाला, कारण इथून पुढे समुद्राला हा नाला मिळतो आणि त्यामुळं त्या नाल्याला स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे. या नाल्यामध्ये स्वच्छतेचा स्वसुद्धा इथे झालेला दिसत नाहीये आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय की एक जो बुलडोझर आहे तो आणून या पद्धतीनं या ठिकाणी नाले सफाई करण्याचा आव आणला जातोय. दुसरीकडे आपण इथे पाहतोय की असाच नाल्यातला गाळ नुसता असा बाजूला काढून टाकला जातोय. हा गाळ जो आहे तो बाहेर काढला जात नाहीये किंवा बाहेर काढून त्याला वाळण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे तिथल्या तिथे हा जर गाळ बाजूला टाकला जाणार असेल तर त्या पावसामध्ये हाच गाळ पुढे नाल्यामध्ये समुद्रामध्ये जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तो जाण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार नाही आणि मग या संपूर्ण परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य आणि त्याचबरोबर पाणी तुंबण्याचे प्रकार घडतील. मुंबई महापालिका वर्षानुवर्ष नाले सफाई करते, परंतु त्या नाले सफाईतून काय साध्य होतं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि त्यामुळं हा वळणाई नाला आपण पाहतो आहोत जिथं स्वच्छतेच्या नावावर काहीही करण्यात आलेलं नाही हे जवळपास उघडकीस येताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे दावे किती फोल आहे हेच हा नाला आपल्याला इथं दाखवताना दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मालाड. तिकडे नागपुरात 227 नाले असून जवळपास 127 नाल्यांवर सफाईचं काम सुरू आहे. मात्र 15 जूनच्या आधी सर्व काम पूर्ण होतील असा दावा महानगरपालिकेकडून करण्यात आलाय. दरम्यान नागपुरातील नारी भागातील पिवळी नदीच्या सफाईच्या कामाचा आम्ही रियालिटी चेक केला. यावेळी या नदीच्या साफसफाईला अद्यापही सुरुवात झाली नसल्याचं निदर्शनास आलं. जर पावसाळ्याआधी पिवळ्या नदीची सफाई झाली नाही तर पावसाचं पाणी दोन्ही बाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये शिरू शकतं. आधी देखील या नदीला आलेल्या पुरात स्थानिक नागरिक वाहून गेल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पालिका प्रशासनानं याकडे तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. नागपूरमधील नालेसफाईच्या कामांचा रियालिटी चेक केलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. पावसाळ्याच्या आधी 15 जूनपर्यंत नागपूर महानगरपालिकेने लक्ष ठेवले आहे की नागपूर शहरातील सर्व नाले साफ करायचे. युद्ध पातळीवरचं काम सुरू आहे असा दावा नागपूर महानगरपालिकेकडनं केला जातो. आम्ही याची रियालिटी चेक करायला आलो. सध्या ही पिवळी नदी आहे, नारी गावाच्या बाजूची ही नदी आहे. ऐतिहासिक असं गाव आहे. जर का तुम्ही या दृश्यांमध्ये बघितलं तुमच्या लक्षात येईल की इथे अजूनही नाले सफाईला सुरुवात झालेली नाही. ही मोठी नदी आहे. पावसाच्या पाण्यामध्ये मोठा पूर येतो आणि या नदीच्या अवतीभोवती जी वस्ती आहे त्या सर्व वस्तीमध्ये या नदीचं पाणी शिरतं. त्यामुळे या भागामध्ये वारंवार नालेसफाई करायला पाहिजे अशी मागणी इथल्या स्थानिक नगरसेवकांकडनं नागरिकांकडनं केली जाते. मात्र शहरातील जे काही वेगवेगळे नाले आहे तिथे काम सुरू असल्याचा दावा नागपूर महानगरपालिकेनं केलेला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जी माहिती दिली त्यानुसार नागपूर शहरात जवळपास 227 नाले आहेत. त्यापैकी 127 नाल्यांचं जवळपास काम सुरू आहे आणि 100 नाल्यांवर काम होणं बाकी आहे. पिवळी नदीची जेव्हा आम्ही पाहणी करायला आलो तेव्हा या दृश्यांमधनं असं दिसतं की अजून तरी इथे नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. विशेष करून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो मुसळधार पाऊस नागपूर शहरामध्ये कोसळतो त्यानंतर जो महापूर येतो त्यामुळे नारी भाग असेल, कपिलनगर भाग असेल, चांबार नाला असेल या सर्व भागातला जे पाणी ओव्हरफ्लो होतो आणि नंतर नागरिकांच्या घरामध्ये शिरतं. वारंवार नागरिकांच्या तक्रारी असतात. असं असताना आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पालिकेचा दावा जरी असला तरीही मात्र
हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. इथले स्थानिक नगरसेवक आहे मनोज सांगोडे, त्यांना विचारूया की नेमकं काय चित्र आहे आणि नागपूर महानगरपालिकेने त्यांच्या भागामध्ये नालेसफाईला सुरुवात केली आहे का. नागपूर महानगरपालिका म्हणते की सध्याच्या परिस्थितीला 227 पैकी 127 नालेसफाईचं काम सुरू आहे. तुमच्या भागामध्ये नालेसफाई झाली आहे का आणि पिवळ्या नदीमध्ये अजून तरी दिसत नाही तसं चित्र? सर्वप्रथम तर तुमच्या धन्यवाद तुमच्या TV चॅनलच्या की आमच्या परिसरातील जे दुःखी जनता आहे ज्यांच्या घरात पाणी दरवेळेस जाते त्यांच्या तुम्ही प्रॉब्लेम शासन आणि प्रशासन यांना दोनही लोकांना दाखवत आहे. आता तुम्ही प्रत्यक्ष पाणी करूनच राहिल्या. गेल्या 2 महिन्यापासून यांना नाला सफा करण्याकरता 200 नंबरचे पोकलँड मागून राहिलो परंतु दिलेलं नाही. आता जर जास्तीचे पाणी आलं आणि लोकांच्या घरात संपत्तीचं नुकसान, गाई म्हशीचं किंवा जित्रबाचे नुकसान होईल तर याला जबाबदार कोण राहणार आहे? प्रशासन किंवा इथे कारवाई करायला याची चिंता वाटते आम्हाला. व्हिडिओ विलास खडसेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय. नाशिकच्या देवळा इथे मालेगाव नाशिक महामार्गावर हा रास्ता रोको करण्यात आला. कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. दरम्यान कांद्याप्रश्नी केंद्रासोबत आमचं बोलणं सुरू आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्याकडे एक बैठक झाली होती ऊसाच्या बद्दल. तुम्हाला आठवत असेल मंगळवारी झाली होती. त्यावेळेस दादाजी भुसेंनी हा प्रश्न काढलेला होता. आम्ही बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री सगळेजण होतो. त्याची चर्चा झालेली आहे. ताबडतोब केंद्र सरकारला पण हस्तक्षेप करून त्यांची किंमत, आधारभूत किंमत जी असती ती वाढवण्याच्या करता, कारण आत्ता मिळणारी किंमत ही फार कमी आहे, असं करून त्यांनाही कळवायचं आहे आणि थोडंसं त्याचा आपल्याला साठा करता येईल का, काय मार्ग काढता येईल ह्याचे पण बद्दल माहिती घेऊन आज कदाचित त्याबद्दलची थोडीफार चर्चा होईल. माहिती घ्यायला सांगितली होती कारण त्या दिवशी मीटिंगला डवले पण होते, साखर आयुक्त पण होते, सहकार सचिव पण होते, असे बरेच जण होते. तिकडे पुणतांबा गावात झालेल्या ग्रामसभेत आंदोलनाची दिशा ठरली आहे. गावामध्ये शेतकरी आंदोलनाची दिशा ठरलेली आहे. 23 मे रोजी विशेष ग्रामसभा होणार आहे. या ग्रामसभेत आंदोलनाची दिशा ठरणार आहे. राज्यभरातील शेतकरी प्रश्नावर आंदोलनाची ही दिशा ठरवली जाणार आहे. तर पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी एकत्र आले होते. 2017 साली शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबे गावात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आज विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नेमका आंदोलनाची काय दिशा ठरणार आहे, काय ठरलंय, काय चर्चा झाली, आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत हे सगळे आंदोलक आहे ज्यांनी 2017 साली शेतकऱ्यांना संघटित केलं होतं आणि एक मोठा संप राज्यामध्ये सुरू झालेला होता. सगळे शेतकरी रस्त्यावरती उतरलेले होते. आज नेमकं बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि काय पुढची दिशा असणार आहे? धनुभाऊ, काय नेमकं आज बैठक कशासाठी आयोजित केलेली होती आणि काय चर्चा झाली? खरं तर मागची 2 वर्ष कोविडमुळं तसे गेलेत, त्यामुळं बरेचशा अडचणी मागच्या 2 वर्षापासून आहेत, परंतु त्या मांडायला जमल्या नाही कारण कोविडमुळं तो विषय आपण घेऊ शकत नव्हतो. तर आज राज्यातला जो शेतकरी आहे याला अनेक अडचणींना आज सामोरं जावं लागतं आहे. तुम्ही जर कांद्याच्या प्रश्नाबाबत बघितलं, दुधाचा प्रश्न आहे, त्यानंतर ऊसाचा प्रश्न तर अत्यंत गंभीर झालेला आहे आणि म्हणून सगळ्या लोकांचा रोष आहे आणि त्यामुळं हे आंदोलन व्हावं असं सर्वपक्षीय आम्ही सगळे गावातले सगळे नेते मंडळी असतील किंवा शेतकरी असतील, संपूर्ण सगळे लोक या ठिकाणी एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी कायमस्वरूपीच असतात आणि शेतकऱ्यांना काय हौस नाही तीनदा आंदोलन करायची, पण सरकार शब्द देतं आणि शब्द मोडतं. त्याच्यामुळं हे आंदोलन पुन्हा करण्याची गरज शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेली आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न ऊसाचा आहे. शेतकरी ऊस पेटून देत आहेत. ऊसाचं काही खत होत नाही आणि तो पेटवल्याशिवाय, तोडल्याशिवाय पुढचं पीक निघत नाही. ती नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागणार आहे. त्याच्यामुळं ऊसाच्या बाबतीत सरकार आणि केंद्र काय निर्णय घेतं, कांद्याच्या बाबतीत तुम्ही भाव कायमचा ठरवून द्या
नापेडची खरेदी असेल त्याच्यावरची निर्यात उठवा आणि कांदा शेतकऱ्याला मन मोकळेपणाने विकून द्या. सरकारचे शेतकऱ्याबद्दलचे धोरणं हे सरकार कुठंतरी अपयशी ठरते. कारण आयात निर्यात धोरण जे आहे दरवेळेस बदलत राहतं. परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे संपूर्ण यंत्रणा आहे, तुमच्याकडे ग्रामसेवकपासून तलाट्यापासून तर कृषी अधिकाऱ्यापर्यंत आहे, तर तुम्हाला महाराष्ट्राचं किंवा देशाचं चित्र माहिती असतं की किती प्रमाणात उत्पादन होणार आहे. त्यामुळे हे धोरण व्यवस्थित जर ठरवलं तर मला नाही वाटत की कुठले आंदोलन करण्याची शेतकऱ्याला गरज भासेल. पुन्हा एकदा सगळे शेतकरी आता एकत्र येऊन ठामपणे उभे आहेत. त्यामुळे आंदोलनाची दिशा आता 23 तारखेला ठरते. 23 तारखेला विशेष ग्रामसभा आयोजित केली जाते. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकरी संपावर जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. वळूयात पुढच्या बातमीकडे. काल नागपूरमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघड्यावर ठेवलेले धान्य ओलं झालं. यामध्ये शेतकऱ्यांचा गहू, हरभरा या धान्याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. काल मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारामध्ये नागपूरमध्ये अवकाळी पाऊस आला आणि या अवकाळी पावसामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे शेतकऱ्यांचं उघड्यावर धान्य पडून होतं ते ओलं झालेलं आहे. जर का तुम्ही पाठीमागच्या दृश्यांमध्ये बघितलं तुमच्या लक्षात येईल की विशेष करून रब्बी हंगामातला गहू असेल किंवा हरभरा असेल मोठ्या प्रमाणामध्ये सध्या बाजारपेठेमध्ये येत आहे आणि इथे धान्य ठेवायला जागा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात धान्य हे बाहेर देखील असतं. जर का तुम्ही या दृश्यांवरनं बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कशाप्रकारे ते गव्हाचे पोते असेल किंवा हरभऱ्याचे पोते असतील ते ओले झालेले आहे. हवामान खात्याने आधीच अलर्ट दिलेला होता की पुढच्या 2-3 दिवसामध्ये काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो. असं असताना देखील इथे जे उघड्यावर धान्य होतं त्याची नीट काळजी घेतली गेली नाही असंच या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही इथे व्यापाऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की काही माल हा शेतकऱ्यांचा आहे तर काही व्यापाऱ्यांचा ज्यांनी शेतकऱ्यांकडनं खरेदी केला त्या मालाचं देखील नुकसान झालं. आपण बघू शकतो की बाजूला तिथे महिला मजूर काम करताना दिसत आहे. जे रात्रीला धान्य ओलं झालं त्यांना ऊन देण्याचं काम तिथे सुरू आहे. दूरवरपर्यंत जर का नजर टाकली तर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. उन्हाचे दिवस आहे त्यामुळे नुकसानाची जी तीव्रता आहे ती थोडी कमी आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची ही जबाबदारी असते की शेतकऱ्याचा माल जेव्हा त्यांच्या शेडमध्ये येतो तेव्हा त्या पूर्ण मालाचं नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करणं हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम असतं. मात्र जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. हा सर्व जो माल किंवा जे धान्य ओलं झाल्यामुळे याला थोडा कमी भाव मिळणार आहे ही देखील एक मोठी काळजी शेतकऱ्यांना वाटत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता मान्सून पर्व पावसाला देखील 1 ते 2 आठवड्यामध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी जी काही तयारी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला करायची असते त्यांनी देखील ती केली नाही हे या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक नाराजी आहे. यावर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकाऱ्यांना विचारलं ते बोलायला तयार नाही. व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वारंवार इथले जे अडती आहे त्यांना विचारलं ते म्हणतात की वारंवार आम्ही प्रशासनाला सांगितलं की ते शेड तयार करून द्या मात्र त्यांनी देखील इथे शेड तयार करून दिला नाही. त्यामुळे हे सातत्याने नुकसान नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला होताना दिसत आहे. व्हिडिओ विलास खडसेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुण्यातील सांस्कृतिक ओळख असलेलं बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र याला राज्यभरातील रंगकर्मींनी विरोध केला असून याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये घंटानाद आंदोलन केलं जात आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे हे आंदोलन केलं जात आहे. प्रशासनापर्यंत मागण्या पोहोचत नसल्यानं घंटानाद करून प्रशासनाला जाग करण्यासाठी हे आंदोलन केलं जात असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर वाचवण्यासाठीचा लढा तीव्र होताना दिसतो आहे आणि आपण बघतोय की याच परिसरामध्ये आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे एक आंदोलन पुकारण्यात आलंय. घंटानाद आंदोलन आहे. खरं तर आंदोलन मागचा जो उद्देश आहे की तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे. आपण पाहतोय मागील 54 वर्ष बालगंधर्व रंगमंदिर अतिशय चांगल्या प्रकारे कलाकारांच्या सेवेत उभा आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या कुठल्याही पुनर्विकासाची गरज नाहीये. थोडी डागडुजी केली तरी थिएटर अद्ययावत आहे. आमचं एकच मत आहे की बाकीचे थिएटर्स आधी व्यवस्थित तुम्ही चालू करा. आधी सांगून झालेलं आहे. याआधी सुद्धा बऱ्याच वेळा असे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. त्यावेळी प्रशासनाने दखल घेतली. आता हा निकारीचा लढा म्हणायचा का काय थेट इच्छा? नाही, निश्चित. कारण आता ज्या प्रकारे प्रशासन तयारी करत आहे आणि ज्या प्रकारे त्यांची तयारी चालू आहे की काही करून बालगंधर्व पाडायचं आणि नवीन करायचं तर आम्ही हे होऊन देणार नाहीये.
आज आमचे शो चालू आहेत आणि चालू असताना गेली 2 वर्ष बंद असताना आता कुठेतरी नाटक लावण्यांचे कार्यक्रम चालू झाले आहेत आणि आता अचानक तुम्ही पाडल्यानंतर कलाकार हे होणार आहे, कुठलंही नियोजन नाही आहे आणि पुढील 10 वर्ष ती तयार होणार नाही आम्हाला खात्री आहे. त्यामुळे महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, परंतु कलाकारांसाठी हा किती मोठा धक्का आहे? खूप मोठा धक्का आहे. कारण आत्तापर्यंत कलाकारांसाठी हे माहेर असं समजूयात आपण, बालगंधर्व आहे. पण जर का आत्ता काहीच कारण नसताना बालगंधर्व पाडलं तर कलाकारांनी जायचंही कुठे? आणि पर्यायी व्यवस्था नाही आतापर्यंत पुण्यामध्ये, कुठलीही पर्यायी व्यवस्था नाही. यशवंतराव चव्हाणला सुद्धा तिथे काही डागडुजी चालू आहे, नाट्यगृह बांधणं चालू आहे, पण गेली कित्येक वर्ष ते नाटकाचं कामच चालू आहे. अजून नाट्यगृह तयार झालेलं नाही आणि दुसरं कुठलंच नाहीये मध्यवर्ती ठिकाणी असं कुठलंच नाट्यगृह मुळात कलाकारांवर ही वेळ यावी हेच दुर्दैव म्हणायचं आहे. नक्कीच दुर्दैव आहे. इतके वर्ष आम्ही पिढ्यानपिढ्या चालत आले. आमच्या वरिष्ठ कलाकारांनी इथं त्यांची सेवा रुजू केली, आम्ही करतो आहोत, हे चालू राहिले पाहिजे. खरं तर महिला कलाकारही मोठ्या प्रमाणात. काय सांगाल, काय तुमच्या याच्यासोबतच्या भावना जोडलेल्या आहेत? खूप साऱ्या भावना आहेत आमच्या बालगंधर्वशी आणि बालगंधर्व हे आमचं माहेरघर आहे. आम्ही जेव्हा लावणी सादर करतो तेव्हा आम्ही माहेरघरच सादर करतो आणि तेच जर आमच्याकडनं हिरावून घेत असेल तर आम्ही सादरीकरण कुठे करायचं? नाही, खरं तर हे आमचं कलाकारांचं घरच आहे आणि या घराशिवाय आम्हाला बेघर करणं हे खरं तर अयोग्य आहे. आणि आम्ही बघतोय इतके वर्ष, आज आम्ही बघतोय की बालगंधर्वासारख्या ठिकाणी दुसरं कुठलंच असं थिएटर नाही की जिथं प्रयोग आमचे आहेत किंवा काय, पण आम्हाला बालगंधर्वात आलं की आमचं माहेरघर वाटतं. हे मात्र अगदी त्या मुलीने सांगितलं त्याच पद्धतीने आहे. भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत आणि राज्यभरातील रंगकर्मी असतील, कलाकार असतील, लावणी कलावंत असतील, या सगळे हे आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्याचा दखल आता महानगरपालिका प्रशासन किंवा राज्य सरकार कसं घेते हे बघावं लागेल. प्रतिनिधी गणेश कदमसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी हिला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. 2 लाखांच्या जातमुचलक्यावर इंद्राणी मुखर्जीचा जामीन मंजूर करण्यात आलाय. मात्र जामिनासाठीची रक्कम कमी करण्याची मागणी इंद्राणी मुखर्जी हिच्या वकिलानं केली आहे. रक्कम भरण्यास 2 महिने द्यावे आणि इंद्राणीच्या वकिलांनी ही मागणी केलेली आहे. विशेष सीबीआय कोर्टाकडे ही मागणी करण्यात आली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, इंद्राणी मुखर्जी यांचा खटला गेल्या 6 वर्षांपासून सुरू होता आणि आता त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे, जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र जी रक्कम आहे 2 लाखांची रक्कम कमी करण्याची मागणी तिच्या वकिलांनी केली असल्याचं कळतंय. काय सविस्तर अपडेट? सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी हिला काल जामीन दिला होता. जवळपास 6 वर्षांपेक्षा जास्त काळ इंद्राणी मुखर्जी जेलमध्ये होती, तुरुंगामध्ये होती आणि वेगवेगळ्या आधारांवरती तिच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती करून तिला जामीन द्यावा अशी मागणी केली होती. दरम्यान तिला जामीन सर्वोच्च न्यायालयाने जरी दिला असला तरी तिच्या अटी आणि शर्ती आणि किती रुपयांचा जामीन द्यावा या सगळ्याबाबत विशेष सीबीआय कोर्ट मुंबई सत्र न्यायालय जे आहे त्यांना ठरवण्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार इंद्राणी मुखर्जीला 2 लाखांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यांची वकील जी आहे ऍडव्होकेट सना खान यांनी कोर्टाला विनंती केलेली आहे की या प्रकरणी त्यांची काही जी 2 लाख रुपयांची जी रक्कम आहे ती रक्कम काही कमी करता येईल का, सदर रक्कम 1 लाख रुपयाची ठेवावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तसंच ही रक्कम भरण्याकरता काही महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी जी आहे त्यांच्या वकिलांनी केलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. न्यायालय काय निकाल देतं ते देखील पाहावं लागेल. निश्चितच. अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आलेली आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट केलं हे त्याला आता भोवलेलं आहे आणि त्याच प्रकरणी नाशिक आणि ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. निखिल भामरेच्या कोठडीमध्ये एकंदरीत वाढ झालेली पाहायला मिळते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निखिल भामरेच्या कोठडीमध्ये वाढ झाली असल्याचं कळतंय. काय सविस्तर माहिती? शरद पवार यांच्यावरती आक्षेपार्ह विधान केल्याच्या विरोधात नाशिक पोलिसांनी सर्वप्रथम आहे ते निखिल भामरे याला
आपल्या ताब्यात घेतलेलं होतं. त्यानंतर काल ठाणे गुन्हे शाखेने नाशिकहून निखिल भांबरे याला ताब्यात घेतलेला आहे. तर आज त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाकडून त्याला 14 दिवसांची आहे ती न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये प्रामुख्याने त्याची आता रवानगी या ठिकाणाहून ठाणे कारागृहात करण्यात येईल. प्रामुख्याने पाहायचं झालं तर यावेळी निखिल भांबरे आहेत की ज्यांनी जी आक्षेपार्ह पोस्ट केलेली होती त्या संदर्भात जो संपूर्णपणे तपास आहे तो तपास नाशिक पोलीस करत असताना आता ठाणे पोलिसांना देखील त्याच्या तपासणीसाठी कस्टडी मागितलेली होती, परंतु न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. आता यानंतर या ठिकाणाहून जी थेट त्यांची रवानगी आहे ती कारागृहात केली जाईल. त्यानंतर महाराष्ट्रात अन्य ठिकाणी देखील निखिल भांबरेंविरोधात जे गुन्हे नोंदवलेले आहेत ते देखील ताबा घेण्याची आता शक्यता आहे. निश्चितच. निखिल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.